झाड लोक आणून पैसे येतील. हा डब्बा तसाच रिकामा ठेवलेला फोंडीचा. खूपच सुंदर वातावरण दिसत आहे. नमस्ते. मुंबईची दमट हवा खात बस. हे जे की रात्री आम्ही कडवलेलं आहे त्याच्यासाठी आता पनीर भुर्जी बनवली आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 6:30 वाजले आहेत आता आणि मी आज स्वयंपाकाला लवकर सुरुवात करत आहे कारण फोंडीतून जायचं आहे मुंबईला ऑफिसच्या कामानिमित्त. म्हणून मी आता पटपट स्वयंपाक करून घेते. आज मी बनवणार आहे तोंडल्याची भाजी आणि मेथीची भाजी आणि हे तूप आहे जे की रात्री आम्ही कडवलेलं आहे. तर फोंडेजींच्या ऑफिसमध्ये एक शेतकरी आलेले लोणी घेऊन, तर फोंडेजी त्यांच्याकडून विकत घेतलेलं. तर त्या 1 किलो लोण्यापासून मला वाटतं हे अर्धा किलो तूप निघालेलं आहे. तो आज तरी खमंग येतोय. आता खाल्ल्यानंतर कळेल कसं आहे, पण मी सकाळी नाही खाणार आहे. मला असं वाटतं की हे देशी गायचं नसावं, जर्सी गायचं असावं. पण ठीक आहे, बिचारा शेतकऱ्याकडून फोंडेजीने घेतलेलं आहे. आता मी याला झाकण लावून आतमध्ये ठेवून देते. या लवकर या. किती वेळेपर्यंत याल? सांगता येत नाही. सांगतायत ना, मी येतो की नाही. आज मुंबईला गेलो मग कधी येतो का लवकर? तुम्ही येणार नाही का मुंबईवरून? नाही येणार. का? तिकडेच राहणार. क्यों? पुण्याला मग आम्ही कधीच येऊ देणार नाही, याद रखो आप. मुंबईची दमट हवा खात बसा. आव जाऊ. म्हणा पप्पांना सोडवायला चाललेला आहे सांगवी फाट्याला. माझा स्वयंपाक लवकर झालेला आहे फोंडेजीमुळे. मग मला आता निवांत व्यायाम करता येईल टेरेसवरती. ही पाण्याची बाटली आणि तांदूळ घेऊन जाते पक्ष्यांसाठी. किती राऊंड झाले म्हणलं? पहिलं झालंय. फिरा फिरा फिरा. अद्देव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. ह्या वयात सुद्धा आजीचं फिट राहण्याचं कारण आहे, आजी रोज व्यायाम करतात. रोज सकाळी अर्धा तास टेरेसवरती फिरत असतात आणि रोज सायंकाळी अर्धा तास खाली पार्किंग मध्ये फिरत असतात. त्याच्यामुळे आजीचं शरीर एवढं फिट आहे. हा मला खूप आनंद होतो आजी व्यायाम करताना. अशी प्रत्येकाने स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. हा मी बरंच दिवस केले आजी व्यायामाला पण जायचे असं सांगतात. आजी थेरपीला जायच्या. चांगलं आजी करत जा. चांगलं खायचं आणि व्यायाम करायचा, हेच निरोगी शरीराचं राज आहे. चला तर आज मनसोक्त व्यायाम झाला. आता घरी निघते. चला आजी येऊ का? हा चल. व्यायाम केल्यानंतर जरा जास्त भूक लागते, पण मी अगोदर आता देवपूजा करते कारण फोंडेजी लवकर गेलेले आहेत ऑफिसला. मग मी आता देवपूजा करते आणि नंतर मग जेवण करते. देवांचं जेवण झालेलं आहे आणि आता मी जेवण करत आहे. जेवणामध्ये मी खात आहे मेथीची भाजी, तोंडल्याची भाजी, भाकरी आणि सोबत मोसंबी सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. माझं जेवण झालेलं आहे आणि चिरंजीव आता जेवण करत आहेत. म्हणा आजा बेटा. आणि मी यांच्यासाठी आता पनीर भुर्जी बनवली आहे. कशी बनली बाळा? अरे चमचा सुद्धा चाटून खात आहे. याला खूप आवडते पनीर भुर्जी आणि मनाचं आहे हे प्लेट. खाले बेटा. यांचं दोघांचं जेवण होतं तोपर्यंत मी खाली झाडांना पाणी घालून येते. त्याच्यानंतर मग भांडी आणि किचन ओटा आवरून घेते, सगळं स्वच्छ करून घेते. या कुंडीमध्ये आवळ्याचं आणि बेलाचं झाड आलेलं आहे, पण यांना ना रोज पाणी घालावं लागतं. नाही पाणी घातलं की लगेच सुकून जातात. आंब्याला थोडंसं पाणी. तर ह्या कुंडीमध्ये लिंबूची 2 झाड आलेली आहेत. आणि हिबिस्कसचं झाड आहे आणि इथे गोकर्णाची आहेत झाडं खूप सारी आहेत. हे 2-3 फुलं आलेले आहेत. त्याला घेते, देवाला वाहते. लाजोळचा खूप मोठा वेल पसरलेला आहे इकडे.
लाजली लाजली झाडे अंजी भरपूर आलेले झाडे लाजवायचे. आणि हे कशाचं आलं याच्यामध्ये काय माहित. मला वाटतं हे अशोका झाड आलेलं आहे. याच्यामध्ये नागवेलीचा वेल आहे त्या कुंडीमध्ये. पलीकडे पुदिना पण आलेला आहे. कुंडीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारची झाडं वेली लावलेली आहेत. तर चला आता वरती जाते. ही फुलं वाहते भगवंतांना. दादू आता दवाखान्यातून जाऊन आलेला आहे. मग काय म्हणले डॉक्टर? काहीच नाही. मग आता गोळ्या काय फुक असेच दिलेत का खा म्हणून जबरदस्ती ना. तू काढा ना पीत तर हे खा. आणि पंखा लावण्याचा परिणाम आहे. पंखा लावून झोपण्याचा असल्या थंडीत सुद्धा. आता एवढ्या सगळ्या गोळ्या खातो. किचन ओट्यावरचं सगळं कामात झालेलं आहे. आणि थोड्या वेळाने मी हे तिळाचे लाडू बनवणार आहे. हे तीळ माझा मामा घेऊन आलेला 2 महिन्यापूर्वी. तर 2-3 दिवस मी असं उन्हात ठेवलेलं, याला जाळी लागलेली. तर आता छान झालेले आहेत चाळले सुद्धा तीळ. थोड्या वेळाने मी गुळाचे आणि तिळाचे लाडू बनवणार आहे. थोड्या वेळ आराम करते मग हे गुळाचे आणि तिळाचे लाडू बनवते. टेस्टी थंडी पण आहे तर खायला छान वाटेल. अंजी क्या चल रहा है तुम तीनों का? मला वाटलं सकाळी आंघोळ केली आहे पण त्याने आता आंघोळ केली. तसंच पारूचं जेवण केला गद्धडा कुठला. मी आता तीळ भाजत आहे. ह्या ताटात काढलेले भाजलेले तीळ आणि इथं गुळ सुद्धा बारीक कुटून ठेवलेला आहे. या ताटामध्ये एका साईडला भाजलेले तीळ आणि एका साईडला कुटलेलं गुळ ठेवलेला आहे. लाडू दे चल मला. लाडू पहले भगवान को खिलाना है. फिर तुमको मिलना है लाडू, अभी नहीं. अशा प्रकारे माझे सगळे लाडू बांधून झालेले आहेत. आणि लाडू बांधल्यामुळे मला पूर्ण घाम आलेला आहे. थंडीमध्ये घाम येते मला चक्क पहिल्यांदा. तर अगोदर हा लाडू ना आम्ही देवाला नैवेद्य ठेवणार आणि नंतर मग आम्ही खाणार. प्राणाय स्वाहा, पाणाय स्वाहा, व्याणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, नैवेद्यं समर्पयामि. आता आपण खाएंगे एवढे सगळे लड्डू. मी ड्रायफ्रूटचे लड्डू बनवले पण त्यातला एक पण नाही खाल्ला. पण हा खाणार आहे. ते चांगले असतात शरीरासाठी, वातीसाठी पण चांगले असतात. खूप छान. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आता आणि मी आता सायंकाळची पूजा करत आहे. देवासमोर मगाशी दिवा लावलेला नैवेद्य ठेवते वेळेस दिवा लावते आणि तुळशी मातेसमोर ठेवते. हे विष्णुप्रियाय नमो नमः. बाहेरील वातावरण काही असं आहे. थोडा थोडा अंधार पडत चाललेला आहे. खूपच सुंदर वातावरण दिसत आहे बाहेरील. मेघदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. आता थोड्या वेळ मी श्रीरामचरित्र मानस असते आणि नंतर मग बघते स्वयंपाकाचं काय बनवायचं आणि काय नाही ते. सुनी सूर विनय ठाडे पछताती भयउ सरोज बिपिन हिमराती. मी संध्याकाळच्या जेवणामध्ये मसाले भात बनवत आहे. मस्त टेस्टी गरमागरम मसाले भात खायची इच्छा झालेली आहे आज. एकदा उन्हाळा चालू झाला तर मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा नाही होत. हीट वाटतं शरीरामध्ये. म्हणून थंडीमध्येच आम्ही जास्त करून मसालेदार पदार्थ खात असतो. थंडीवरती झाकण ठेवते म्हणजे छान भात शिजेल. मना पण आलेला आहे. फोंडेजींचं पण आगमन झालेलं आहे. कशा आहात तुम्ही? कशा आहात फोंडेजी? कसे? अरे राम राम. सकाळी काय झालं माहितीये का? 2 डबे फोंडेजीने काढले ट्रॉलीमधून. एका डब्यामध्ये 3.5 चपात्या भरल्या आणि एका डब्यामध्ये भाजी भरायची विसरले आणि तसाच रिकामा डबा फोंडेजी घेऊन गेले ऑफिसला. जे मुंबईला असं तर झालं. आणि मग मित्राची भाजी खाल्लेली फोंडेजीने. म्हटलं ठीक आहे काय करायचं. कधी कधी असं होत राहतं. मी चपात्या बनवत होते सकाळी आणि फोंडेजी डब्बा भरत होते तर फोंडेजीने फक्त डब्याला चपात्याच ठेवल्या, भाजी घेतलीच नाही. या बॅगेमध्ये 2 डबे आहेत. एक बापरे चपाती शिल्लक. काय करायचं. एवढी उरून आणली फोंडेजीने चपाती. चपाती तशीच आहे. मला वाटते 1-2 खाल्लेल्या आहेत. आणि हा डब्बा तसाच रिकामा ठेवलेला फोंडेजीने. काहीच नाही भाजी याच्यामध्ये. खाली रिकामाच एकदम.
आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहोत संध्याकाळचं. या इथे मी मसाले भात खात आहे. थोडासा पातळ झालेला आहे. फोंडजींना सकाळ त्यांच्या डब्याची चपाती आणि त्यांच्या नावाची भाजी दिलेली आहे मी. आप वही खालो. आणि हा लाडू बघा टेस्ट कशी आहे सांगा. संपले का तीळ आणि गुळाचं लाडू आहे. हे लाडू माझ्यासाठी फोंडजी. खाऊ माझ्या मामाने तीळ आणलेलं आहे. मग मी माझ्यासाठी बनवले लाडू. खाऊ का? तुम्ही चांगले लाडू खावा. आम्ही गरीब लाडू खातो. तुम्ही ड्रायफ्रूट लाडू खा. गरीबाचे लाडू? आम्ही गरीब लाडू. हा गरीब लाडू आहे ना, तीळ गुळाचा. तुम्ही ड्रायफ्रूटचे लाडू खाणारे माणसं आहात. कसे बनलाय? चांगले म्हणले. तिळाचे लाडू खाणार गरीब. मी गरीब आहे बघा. ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे काय खात नाही मी. आपलं साधं पौष्टिक जेवण असतं. साधं सब्जी रोटी. युट्यूबवर गरीब म्हणू नका, तुला लोक आणून पैसे येतील. पोंडजीने आता जोक केला की युट्यूब वरती असं गरीब आहे म्हणू नको, लोक घरी आणून पैसे देतील. किंवा त्याला फोन मागतात आणि म्हणतात ताई फोन पे द्या. पोंडजीने आज मोठा जोक केला. मजा आ गया. चला आता आम्ही जेवण करतो. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. संध्याकाळचं जेवण झालेलं आहे आमचं. आणि मी आता इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आणि ह्या दुधाचं मी दही लावणार आहे. रोज संध्याकाळी माझं एक महत्वाचं काम असतं, ते म्हणजे पालेभाजी तोडून ठेवणं सकाळसाठी. तर ही आता तोडून ठेवते. तर आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.